वेलकम क्रिश्चनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे उकड काढून केलेल्या ह्या तांदळाच्या भाकऱ्या किंवा असं फुलके पण म्हणू शकता ह्याला, पण ह्या जास्तीत जास्त वेळ मऊ राहतात। तर यासाठी मी काय केलं, एका पातेल्यात पाणी घेतलं, जेवढं तांदळाचं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। याला उकळ येऊ द्यायची आहे आणि उकळ आली की आपण यामध्ये जे मोजून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ यामध्ये असं मिक्स करायचं। गॅस बंद करायचा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झालं की आपण ह्याला झाकून ठेवून द्यायचं थोडा वेळ। थोड्या वेळाने हे बघा, हे किती अलगद आपण तेल घातल्यामुळे हे कशालाही चिकटत नाही आहे, ना सुरीला चिकटलं आहे ना लाटण्याला चिकटलेलं आहे। आता याला झाकून ठेवून द्यायचं थोडा वेळ आणि मग आपण हे पीठ मळायला घेऊया। 10 मिनिटांनंतर हे पीठ मी बाहेर काढून घेतलं। एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात तुम्ही काढून घेऊ शकता आणि याला आपण हे असं मळून घ्यायचं आहे। थोडं गरम आहे, पण गार झाल्यावर मळलं तरी पण त्याला काही असं त्याच्यात वेगळा फरक नाही जाणवणार तुम्हाला। आणि हे असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेलाची गरज लागली तर तेलाचं एक 2 चमचे तुम्ही याला तेल घालून आधी पाण्यानेच छान मळून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटला आपण 1 चमचा तेल घालून याला व्यवस्थित असा सैलसर याचा गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा, हे आत्ताही छानच मळलं गेलेलं आहे पीठ आणि हे हाताला चिकटतही नाही आहे। थोडंसं तेल लावलं मी यासाठी आणि आपण आता ह्याला छान असा एकजीव गोळा करून 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। पण तुम्हाला जेवढं ह्याला मळता येईल ना तेवढं याला मळून सॉफ्ट करून घेऊन आपल्याला घ्यायचं आहे, की जेणेकरून जेव्हा आपण हे लाटणार ना तेव्हा त्याला कुठेही भेगा नाही पडणार, एक छानशी अशी पोळी तयार होईल। आपल्याला हवे त्या आकाराचे आपण इथे गोळे करून घ्यायचे आहेत। असे मी इथे गोळे करून घेतलेत आणि आता आपण लाटायला घेऊया। थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि मग आपण ह्याला अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे। ह्या छान व्यवस्थित लाटल्याही जातात, कुठेही पोळपाटाला चिकटत नाही। तर हे बघा, तुम्ही उचलूही शकता ह्याला, त्यामुळे ह्या व्यवस्थित लाटल्या जातात। तुम्ही बघू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा आपल्याला यांना लाटून घ्यायच्या। जेवढा गोळा असेल तेवढी ही पोळी करून घ्यायची। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याला मी नॉनस्टिक तवाच घेतलेला आहे, जेणेकरून त्या चिकटणार नाहीत। थोडंसं हलके हाताने ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला। एका साईडने व्यवस्थित भाजलं की मग आपण ह्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, असं ह्याला परतून आपण उलटून घेऊया ह्याला आणि आता जिथे जसं उलटलं आहे ना तसं 4ही बाजूने व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचं आहे। हे छान व्यवस्थित शेकून झालं की मग आपण याला गॅसवर फुलक्यांसारखं भाजून घ्यायचं। हे बघा, हे झालं की आपण आता याला गॅसवर फुलक्यांसारखं भाजून घ्यायचं। असं नाही केलं ना तरीही त्याला छान फुगतात। जरी तुम्ही गॅसवर डायरेक्ट नाही ना शेकून घेतलं तरी पण ते व्यवस्थित शेकले जातात। मी तुम्हाला अजून एक, हे बघा, तुम्हाला मी अजून एक असाच फुलका करून दाखवते। प्रवासात या अशा भाकऱ्या म्हणा, फुलके म्हणा, ज्यांना भाकरी खायला आवडते पण मग ती प्रवासात कडक होते, मग आपण खाऊ नाही शकत, अशा वेळी या अशा प्रकारच्या भाकऱ्या किंवा फुलके तुम्ही करून प्रवासात नेऊ शकता। हे बघा, आता इथे आपण एका साईडने, आता कसं तवा गरम झाला आहे त्यामुळे ही भाकरी किंवा फुलका लवकरच शेकून होईल, त्यामुळे आता आपण ह्याला उलथूया। हे बघा, नॉनस्टिक असल्यामुळे ना चिकटत नाही। हे बघा, आपण उलटलं छान आपल्याला असं भाकरी अशी ही फुगली आहे व्यवस्थित। प्रवासासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे की जेणेकरून
या भाकऱ्या किंवा फुलके जास्तीत जास्त वेळ मऊसूत राहतात. त्यामुळे तुम्ही सकाळी जरी केलं ना तरी संध्याकाळपर्यंत अगदी खाता येतील अशा प्रकारे हे मऊ असतात. तुम्ही बघू शकता असे माझे सर्व फुलके करून आता तयार आहेत. खूप कमी वेळात माझ्या ह्या एवढे सगळे फुलके करून तयार आहेत. मी तुम्हाला एक असं हे करून दाखवते. तुम्ही कितीही याला असं चुरवळलं ना किंवा थोडंसं असं फोल्ड करण्याचा प्रयत्न केला तरी पण हे असेच्या असेच राहणार. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मलकप क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.